मी कोण नाही. मी नाही प्रकृती, मी नाही पंचमहाभूते, मी नाही पंचकोश, मी नाही स्थूल देह, मी नाही सूक्ष्म देह, किंवा मी नाही कारणदेह अथवा महाकारण देह देखील. मी नाही अवस्थात्रय, मी नाही वर्णचत्वारी, मी नाही आश्रमचत्वारी, तसेच मी नाही कारण, कार्य, संबंधी, देश, काल, नाम, रूप आदी करून मी नाही. आणि मग मी जर प्रकृती, पंचमहाभूते, पंचकोश, देहचत्वारी नाही, तर मग मी कोण आहे? तर आपण बहुधा स्वतःला या देहाशी, त्याच्या क्रियाप्रक्रियांसोबत आणि अनुभवांसोबत जोडून पाहतो. पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांनी बनलेले हे स्थूल शरीर आपल्याला दिसते आणि आपण त्यालाच मी मानतो. त्याचप्रमाणे प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेले सूक्ष्म शरीर आपल्या अनुभूती व विचारांचा आधार आहे. त्याही पलीकडे कारण शरीर आहे, जे आपल्या कर्मवासनांचे आणि संस्कारांचे बीजरूप आहे. परंतु शास्त्र सांगतात की या तिन्ही शरीरांपैकी कोणतेही आपले खरे स्वरूप नाही. ही सर्व बदलणारी, नश्वर आणि अस्थायी स्वरूपाची आहेत. याचप्रमाणे पंचकोश म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश हे देखील आत्म्याला आवरणाप्रमाणे झाकतात. ही आवरणे आपल्या अनुभवांचे, सुखदुःखांचे, ज्ञान अज्ञानाचे आणि ओळखीचे आधार बनतात. पण त्यापैकी कोणतेही शाश्वत नाही. ती फक्त आत्म्याच्या प्रकाशावर पडलेले पडदे आहेत. आश्रम आणि वर्ण, नाव आणि रूप, देश आणि काळ हे सर्व आपल्या बाह्य जीवनाचे घटक आहेत. ते आपल्याला एक सामाजिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक ओळख देतात. परंतु हे देखील परिवर्तनशीलच आहेत. आज जे नाव आहे ते उद्या बदलू शकते. जे रूप आहे ते काळानुरूप वृद्ध होते. जे स्थान आहे आणि काल आहेत तेही बदलत राहतात. मग खरा मी कोण आहे? जेव्हा आपण शरीर, मन, इंद्रिय, अहंकार, कोश, अवस्थांचे आवरण हे सर्व दूर करतो, तेव्हा जे शिल्लक राहते तेच आपले खरे स्वरूप होय. तो ना जन्म घेतो, ना मरतो, तो ना शरीराच्या सुखदुःखाने प्रभावित होतो, ना काळाच्या बंधनात अडकतो. तोच शुद्ध चैतन्य आहे, तोच खरा आत्मा आहे. या बोधाचा अर्थ आहे स्वतःला प्रकृती आणि तिच्या सर्व आवरणांपासून परे जाणणे, पलीकडचे जाणणे. हे आत्मज्ञान केवळ बौद्धिक समज नाही, तर प्रत्यक्ष अनुभवण्याजोगे सत्य आहे. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित कोहम, मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.